नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत FYBAचा मागणीचा अर्थ, मागणीची संकल्पना व व्याख्या याबद्दल माहिती. मानव हा सतत बदलणाऱ्या व वाढणाऱ्या गरजांचा प्राणी आहे. म्हणजेच मानवाच्या गरजा या सतत वाढत आहेत आणि त्या बदलत देखील आहेत. पूर्वीच्या काळी केवळ अन्न, वस्त्र व निवारा यांनाच माणसाच्या मूलभूत गरजा मानल्या जात होत्या. परंतु समाजाच्या प्रगतीबरोबर आणि उत्पादन व उत्पन्नाच्या वाढीबरोबर या गरजांचे स्वरूप बदलले. सध्या साध्या प्रकारचं पूर्वी अन्न सेवन केलं जातं, परंतु आता साध्या अन्नाऐवजी चविष्ट व पौष्टिक अन्न, साध्या कपड्यांऐवजी आकर्षक व फॅशननुसार वस्त्र आणि झोपड्यांऐवजी सर्व सोयी सुविधायुक्त घरे या नव्या गरजांमध्ये रूपांतर झाले. आज दळणवळणाची साधने, संवाद माध्यमे, पर्यटन, मनोरंजन, आरोग्य सेवा या सर्व गोष्टीही माणसाच्या गरजांमध्ये अंतर्भूत झाल्या आहेत. त्यामुळे सुरुवातीला फक्त उपजीविकेसाठी केलेली वस्तूंची मागणी आज ऐश आराम आणि जीवनमान उंचावण्यासाठीही केली जाते. यालाच अर्थशास्त्रात मागणी म्हणजेच काय, डिमांड असे म्हटले जाते. मार्शल यांनी मागणीची व्याख्या केलेली आहे. इतर सर्व गोष्टी स्थिर असताना वस्तूंच्या किमतीत घट झाली तर तिची मागणी वाढते आणि किंमत वाढली तर मागणीत घट होते. इतर परिस्थिती म्हणजेच काय, तर सवयी, लोकसंख्या, आवडीनिवडी ह्या गोष्टी स्थिर पाहिजेत. म्हणजे या सगळ्या गोष्टी जर स्थिर असतील आणि वस्तूंच्या किमतीत जर घट झाली तर त्याची मागणी वाढते आणि किंमत वाढली तर मागणी काय होते, घट होते. असं कोणाचं मत आहे, मार्शल यांचं. त्यानंतर बेनहॅम यांचं मत पाहूया आपण. त्यांनी काय व्याख्या केलेली आहे, तर एखाद्या विशिष्ट किमतीला आणि विशिष्ट कालावधीत, म्हणजे किमतीला विशिष्ट कालावधीत ग्राहक वस्तूचे किती प्रमाण विकत घेण्यास इच्छुक आहेत त्याला काय म्हणतात, मागणी म्हणतात. मागणी ही फक्त इच्छा नसून त्या इच्छेला काय आहे, क्रयशक्ती आणि पैसे खर्च करण्याची तयारी मिळाली पाहिजे. म्हणजे आपल्या मनामध्ये इच्छा हवी, ती वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, आपल्याकडे पैसा पाहिजे आणि ती पैसा खर्च करण्याची तयारी देखील पाहिजे. इच्छा, क्रयशक्ती आणि पैसा खर्च करण्याची तयारी. ओके. म्हणजेच ज्यावेळी एखादी इच्छा प्रत्यक्ष पैशांच्या मदतीने पूर्ण करण्याची क्षमता असते तेव्हाच ती इच्छा मागणी ठरते. मागणी या शब्दाला अर्थशास्त्रीय परिभाषेत नेहमीच किमतीशी जोडलेलं दिसतं. म्हणून मागणी म्हणजे इच्छा प्लस क्रयशक्ती प्लस किंमत देण्याची तयारी. आता मागणीचे निर्धारक घटक पाहत आहोत आपण. तर मागणी म्हणजे एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट किमतीला ग्राहक एखाद्या वस्तूची खरेदी करण्याची इच्छा व क्षमता होय. मागणी फक्त वस्तूंच्या किमतीवर अवलंबून न राहता इतरही अनेक घटकांवर ती ठरली जाते. ग्राहकाचे उत्पन्न असेल, ग्राहकाची आवड निवड असेल, ऋतू म्हणजे हवामान बदल, पर्यायी वस्तू असतील, पूरक वस्तू असेल, सरकारी धोरणे असतील, हे सर्व घटक मागणीला दिशा देतात. आता ग्राहक म्हणजे एखादी व्यक्ती पैसा खर्च करतो तर त्याला किती उत्पन्न आहे, त्या व्यक्तीची आवड निवड काय आहे, हवामानावर त्याचा आवडीचा काय परिणाम होतो. म्हणजे कसं, आता हवामान बदललं तर आपण जवळ बाळगणाऱ्या वस्तू पण बदलतात, लक्षामध्ये. म्हणजे उन्हाळा आला तर आपण सुती कपडे घेतो, पावसाळा आला तर रेनकोट घेतो, लक्षामध्ये. आता पर्यायी वस्तू म्हणजेच काय, जर चहा अवेलेबल नसेल तर आपण कॉफी घेतो, त्याला पर्यायी वस्तू म्हणतात. आणि पूरक वस्तू म्हणजेच काय, तर कार आणि पेट्रोल. म्हणजे कार घेतली तर पेट्रोल घेणे, लक्षामध्ये. ह्या दोन वस्तू काय एकमेकांना पूरक आहेत. ओके. सरकारी धोरणं, सरकार वेगवेगळ्या प्रकारचे धोरणं राबवतं. हे सर्व घटक मागणीला काय देतं, दिशा देतं. त्यामुळे अर्थशास्त्रात मागणी निश्चित करणाऱ्या घटकांचा काय केला अभ्यास काय आहे, महत्त्वाचा आहे. आता आपण निर्धारक घटकांमधील पहिला मुद्दा पाहत आहोत, वस्तूंची किंमत. किंमत हा मागणीवर परिणाम करणारा प्रमुख घटक आहे. वस्तूची किंमत वाढली की ग्राहक त्या वस्तूची खरेदी
म्हणजे ती खरेदी आहे, ते खरेदी करण्याचं प्रमाण काय करतं, कमी करतं. किंमत घसरली की खरेदी वाढवतो. म्हणजे वस्तूची किंमत जर कमी झाली निश्चितच आपण ती वस्तू काय करणार, खरेदी करणार. म्हणूनच किंमत व मागणीमध्ये व्यस्त, त्याला असं काय म्हणतात, ऋणात्मक संबंध आढळतो. उदाहरणार्थ कांद्याची किंमत वाढली तर खप कमी होतो, पण किंमत घसरली की मागणी झपाट्याने वाढते की नाही. हां. दुसरा मुद्दा आहे उपभोक्त्याचे उत्पन्न. ग्राहकाच्या उत्पन्नात वाढ झाली की त्याची खरेदी शक्ती वाढते आणि विविध वस्तूंची मागणी वाढते. उलट उत्पन्न घटल्यास खरेदी शक्ती कमी होऊन मागणीत काय होते, घटते. गरजेच्या वस्तूंची मागणी उत्पन्नावर फारसा परिणाम होत नाही, परंतु ऐश आरामाच्या वस्तूंची मागणी उत्पन्नानुसार काय होते, बदलते. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्याचे उत्पन्न वाढले की तो साध्या मोबाईलऐवजी काय करतो, स्मार्टफोन खरेदी करतो, हो की नाही. तिसरा मुद्दा आहे पर्यायी व पूरक वस्तूंच्या किमती. मगाशीच मी तुम्हाला पर्यायी आणि पूरक वस्तू समजून सांगितल्या, बरोबर. पर्याय म्हणजेच काय, एखादी वस्तू जर मी वापरते, म्हणजे चहा मी जर रोज पिते आणि एक दिवशी जर चहा नसेल तर मी कॉफीवर पण भागवून घेते, बरोबर की नाही. आणि पूरक वस्तू, समजा आपल्याकडे कार आहे तर कार चालवण्यासाठी काय आवश्यक आहे, पेट्रोल आवश्यक आहे. म्हणजे पूरक, एकमेकांस पूरक असणाऱ्या वस्तू आणि एकमेकांना पर्यायी असणाऱ्या वस्तू. पर्यायी वस्तू पाहूया आपण. एकमेकांच्या ऐवजी वापरता येणाऱ्या वस्तूंमध्ये किमतीतील बदलामुळे मागणीत फरक पडतो. चहाची किंमत वाढली तर लोक काय करतात, कॉफीकडे वळतात. नक्कीच चहाची किंमत जर वाढली, समजा रोज चहाची किंमत समजा 5 रुपये होती, तर अचानक त्याची किंमत 10,000 रुपये झाली तर आपण नक्कीच कॉफीकडे वळूया, कारण कॉफीची किंमत किती, 5. आलं लक्षामध्ये. म्हणजेच काय, चहाची किंमत 5 रुपये, कॉफीची किंमत 5 रुपये आणि अचानक चहाची किंमत वाढवली, 10 रुपये झाली, तर आपण काय करू, कॉफीकडे वळतो ना. पूरक वस्तू घ्या. आता पूरक वस्तूकडे एकत्र वापरल्या जाणाऱ्या वस्तूंपैकी एकाच्या किमतीत बदल झाला तर दुसऱ्या वस्तूची मागणी प्रभावित होते. उदाहरणार्थ पेट्रोल महागले की कारची मागणी काय होते, घटते. नक्कीच कार घेताना आपण समजा विचार केला, अरे पेट्रोल तर फार महाग झाले, नंतर घेऊया आपण गाडी, लक्षामध्ये. तर पेट्रोल महागले की तर काय होतं, कारची मागणी घटते. उदाहरण आपला तर चौथा मुद्दा आहे आपला, वस्तूंचे स्वरूप. जीवनावश्यक वस्तू. आता जीवनावश्यक वस्तू कोणकोणत्या आहेत मी तुम्हाला कंसामध्ये करून दिल्यात. मीठ आहे, रोजचं आपलं धान्य आहे, आपली औषधं आहेत. यांच्या मागणीवर किमतीतील बदलांचा फारसा परिणाम होत नाही. लक्षामध्ये, मीठ भाजीत मीठ नसलं तर आपल्याला जेवण जातं का, नाही. त्यामुळे मीठ आपण काय करतो, खरेदी करतोच करतो. धान्य, रोज आपल्याला डाळ आणि भात लागतं, ते आपण साठवणूक करून ठेवतो की नाही. आणि औषधं, आजारी पडल्यावर औषधाची किंमत कितीही असली तरी आपण टाळतो का औषधं, नाही, घेऊन येतो ना बरं वाटण्यासाठी. म्हणून जीवनावश्यक वस्तू यांच्या मागणीवर किमतीतील बदलांचा फारसा परिणाम होत नाही, कारण या वस्तूंचा वापर टाळता येत नाही. परंतु ऐश आरामाच्या वस्तू जसे की TV असेल, आपली कार असेल, दागिने असेल, यांच्या मागणीवर किमतीतील बदलांचा थेट परिणाम होतो. म्हणजे TV, कार, दागिने हे जर महाग असेल तर आपण जाऊन द्या, आता सध्या याची गरज नाही, आपण नंतर भविष्यात आपण घेऊ. म्हणजे ती जी खरेदी आहे ती आपण भविष्यावर ढकलतो. पाचवा मुद्दा आहे आपला, सरकारचे धोरण. सरकार कर, अनुदान व नियंत्रण धोरणांद्वारे मागणी प्रभावित करते. उदाहरणार्थ जीवनावश्यक वस्तूंवर अनुदान दिल्यास मागणी काय होते, वाढते. तर दारू, सिगारेट यांसारख्या अपायकारक वस्तूंवर कर वाढवून सरकार त्यांची मागणी कमी करण्याचा प्रयत्न करते. सहावा मुद्दा आहे आपला, उपभोक्त्याच्या आवडीनिवडी. फॅशन झाले, जाहिरात, सामाजिक बदल किंवा परंपरेमुळे लोकांच्या आवडी बदलतात आणि त्यानुसार मागणीही बदलते. उदाहरणार्थ जंक फूड किंवा कोल्ड्रिंक्स यांची मागणी प्रामुख्याने जाहिरातांमुळे वाढलेली तुम्हाला पाहत असाल तुम्ही. तसेच आरोग्याविषयी जागृती झाल्यामुळे गोड पदार्थांची मागणी कमी होत आहे. म्हणजे आवडीनिवडीचा परिणामही मागणीवर होतो. सातवा आहे हवामान व ऋतू. सीझन आलं, हवामान झालं, याचा देखील परिणाम मागणीवर होत असतो. मागणी हवामानानुसार बदलते. उन्हाळ्यात आईस्क्रीम, थंड पेये यांची मागणी जास्त असते. हिवाळ्यामध्ये स्वेटर, गरम कपडे व हीटर यांची मागणी वाढते. पावसाळ्यात छत्री, रेनकोट यांची मागणी होते. ऋतुजन्य बदलांचा परिणाम हा मागणीवर लक्षणीयरित्या प्रभाव टाकतो
8वा मुद्दा आहे आपला वस्तूची उपलब्धता व दुर्मिळता. सुलभतेने उपलब्ध असलेल्या वस्तूंना जसं की हवा, सूर्यप्रकाश आपल्याला सहज उपलब्ध होतं, बरोबर आहे. मागणीसाठी किंमत मोजावी लागत नाही. म्हणजे समजा सूर्यप्रकाश आपल्या घरावर आला किंवा आपल्या घराजवळून हवा गेली तर त्यासाठी आपल्याला काही पैसे मोजावे लागतात का? नाही. म्हणून सुलभतेने उपलब्ध असलेल्या वस्तूंना मागणीसाठी किंमत मोजावी लागत नाही. पण दुर्मिळ वस्तूंना किंमत कितीही जास्त असली तरी मागणी तुलनेने ताठर राहते. म्हणजे हिरे, ऑक्सिजन सिलेंडर किती म्हणजे याची किंमत कितीही जास्त असली तरी मागणी ताठर राहते. आता ऑक्सिजन सिलेंडर जर खूपच गरज असेल आणि त्याची किंमत जास्त असेल तर आपण टाळतो का? नाही, ते घ्यावंच लागतं. लक्षामध्ये. आणि प्रतिष्ठित जे लोक असतील ना त्यांना त्यांची प्रतिष्ठा टिकून ठेवण्यासाठी ते काय करतात, हिऱ्याला डिमांड करत असतात. म्हणून त्यांची मागणी जी आहे म्हणजे हिरा, ऑक्सिजन सिलेंडर यांची मागणी तुलनेने ताठर राहते. त्यामुळे उपलब्धता व दुर्मिळता हा मागणीवर निर्णायक घटक ठरतो. आता 9व्या मुद्द्याकडे आपण वळूया. प्रदर्शन परिणाम. लोक अनेकदा दिखावा करण्यासाठी वस्तू खरेदी करतात. आपण करतो ना, मी भारी दिसलं पाहिजे असं. तर लोक अनेकदा दिखावा करण्यासाठी वस्तू खरेदी करतात. प्रतिष्ठा, सामाजिक दर्जा, इतरांवर छाप पाडणे या कारणांसाठी मागणी वाढते. उदाहरणार्थ महागडे मोबाईल, ब्रँडेड कपडे, गाड्या, आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन हे आलं की लगेच आपली मुलं काय करतात, विद्यार्थी नवीन नवीन गाड्या घेऊन कॉलेजला येतात. तर महागडे मोबाईल, ब्रँडेड कपडे, गाड्या यांची मागणी प्रदर्शन परिणामामुळे वाढलेली दिसून येते. अशा प्रकारे आपण मागणीचे निर्धारक घटक, मागणीचा अर्थ, संकल्पना आपण पाहिलं. धन्यवाद.